फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे सर्कल। ठीक आहे, बघा जॉमेट्रीचे आपले किती कन्सेप्ट झाले। पहिले सिमिलॅरिटी शिकवलं मी, ठीक आहे, त्याच्यानंतर पायथागोरस थेरम पण शिकवलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी ट्रिगोनोमेट्री हा कन्सेप्ट पण मी पूर्ण शिकवलेला आहे, ठीक आहे, म्हणजे तो टॉपिक पूर्ण शिकवला आहे। म्हणजे जॉमेट्रीचे 3 लेसन कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे। तुम्ही प्लेलिस्ट मध्ये बघा, चॅनलवर या आणि प्लेलिस्ट मध्ये शोधा। ओके, ज्यांना कोणाला लिंक पाहिजे असेल त्यांनी सांगा मला लिंक पाहिजे म्हणून, वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे बघा त्याची लिंक। ओके, आणि अल्जेब्रा मध्ये नाही का पहिलं झालेलं आहे बघा, कोणता लिनियर इक्वेशन झालेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन झालंय आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन पण झालेलं आहे, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला जो चॅप्टर पाहिजे तो ऑलरेडी झालेला आहे, ठीक आहे। आता आपण स्टार्ट करतोय सर्कलला। ओके, तसंच जे कोणी चॅनल नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणतो। आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा बघा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, व्हॉट्सअप लिंक करून तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। म्हणजे तुम्हाला समजेल आपले लेक्चर किती वाजता असतं। मोस्टली आपले लेक्चर 7 किंवा 8 वाजता, म्हणजे 8 वाजता असतं किंवा 8:40 ला पण असू शकतं, ठीक आहे। म्हणजे ऑफलाईन लेक्चर नुसार माझे जे काही ऑनलाईन लेक्चरचं टाइम आहे ते व्हॅरी होत असतं, ठीक आहे। चला बघा, आपल्याला स्टार्टिंगला काय शिकायचं आता, सर्कल, ठीक आहे। पण सर्कलच्या अगोदर असं एकदा रिकॉल करूया आपण, ठीक आहे, मागं काय शिकलोय आपण। ओके, जर त्या गोष्टी माहिती असेल तर तुम्हाला सर्कल इझिली येणार। आणि ऍक्च्युली म्हणजे नाही का, हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे। अपोजिट टू 30 डिग्री काय असतं, अपोजिट टू 60 डिग्री काय असतं आणि अपोजिट टू 45 डिग्री काय असतं। ओके, ते जर कन्सेप्ट समजले तर मी डायरेक्ट सर्कलवर येतो। वाटलंच तर मी नाही का आज फक्त 2च क्वेश्चन घेतो, ठीक आहे, पण पहिले बेसलाईन क्लिअर करतो, ठीक आहे। परत तुम्ही नाही का असं बोललं नाही पाहिजे की नाही का अरे हे शिकवलं नाही म्हणून। ओके, चला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील, फक्त तुम्ही नाही का स्टार्ट टू एंड बघा, हा, आणि अभ्यास मला ग्रुपवर सेंड करा। ओके, चला बघा, लक्ष द्या। सो इथं काय सर्कल मध्ये आपल्याला पहिले हे शिकायचंय, ऑपोजिट टू 30 डिग्री आणि ऑपोजिट टू 60 डिग्री। आता तुम्ही म्हणाल इथं तर सर्कल चालू आहे, ऑपोजिट टू 30 आणि ऑपोजिट टू 60 का पाहिजे आपल्याला, का सर्कल मध्ये कधी ट्रायंगल आपण काढू नाही शकत, असू शकतो ना। बघा ना, हे असं सर्कल आहे, हे असं आहे आणि एक टँजंट आहे। ओके, इथून रेडियस आहे, मग सर्कल मध्ये पण ट्रायंगल येऊ शकतो, ठीक आहे। म्हणून आपल्याला अपोजिट टू 30 आणि अपोजिट टू 60 काढायचंय, ठीक आहे। सो हे ऑलरेडी झालेलं आहे, पण तरी मी एकदा सांगतो। ओके, बघा ह्या दोघांसाठी ट्रायंगल एकच असणार आहे। सो ह्याच्यासाठी ट्रायंगल हा घेतो मी सपोज। ओके, समजा इथं 90 आणि इथं 30 डिग्री, हा, आणि इथं 60 डिग्री। ओके, इथं नाव आहे ए, बी आणि सी। ओके, इथं 30 डिग्री। दोन्ही ह्याला ट्रायंगल काढा, ह्याला सपोज 1 पॉइंट द्या आणि ह्याला सेकंड पॉइंट द्या, हा, आणि ह्याला पण डायग्राम काढा, ह्याला पण डायग्राम काढा, एका खाली एक लिहा व्यवस्थित, ठीक आहे। बघा मग अपोजिट टू 30 डिग्री काय येणार माहिती का, ज्यावेळेस 30 डिग्री अँगल असेल त्यावेळेस बघा ह्या 30च्या अपोजिट साइड कोणती आहे, बघा अपोजिट साइड आहे दॅट इज ए बी साइड आहे। ओके, म्हणजे पहिले लिहिणार ए बी। सो हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, सो इथे लिहावं लागेल, जर अपोजिट टू 30 डिग्री असेल, 30 डिग्री असेल तर हाफ ऑफ हायपोटेनियस। मग हायपोटेनियस काय इथं, सो दॅट इज एसी आहे, ठीक आहे, इथं आहे एसी, एवढं लक्षात ठेवा। म्हणजे एबी जो आहे, हो, हा वाला जो काही साइड आहे तो हाफ असणार आहे, कुणाच्या हाफ असणार आहे, दॅट इज एसीच्या हाफ असणार आहे, ठीक आहे। म्हणजेच त्यावेळेस अँगल किती क्रिएट होणार, 30 डिग्री। ओके, समजतंय का। जर अशी कंडिशन आली तर समजून जायचं की आपला अँगल 30 डिग्रीच आहे। ओके, जर समजा आता इथं ह्या साईडला 30, कुठं इथं 30 समजा इथं 30 नाही, हा, इथं 30, मग 30च्या अपोजिट साइड कोणती आहे, बीसी। सो बीसी इक्वल टू हाफ ऑफ 30 असेल तर हाफच घ्यायचं, ठीक आहे, हाफ ऑफ हायपोटेनियस। हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, हाफ ऑफ हायपोटेनियस काय, एसी। सो इथे लिहायचं एसी, ठीक आहे। म्हणजे डिपेंड करतं अँगल कुठे दिलाय त्याच्यावर डिपेंड करतं, ठीक आहे। सो आता सध्या तर माझं कंडिशन कशी आहे, सो कंडिशन माझी अशी आहे, 30 आणि हे 60। ओके, आता अपोजिट टू 60 डिग्री, बघा हे डायग्राम इथं पण काढा, 2 डायग्राम काढायचे, एक ह्याला आणि एक ह्याला। ओके, सो आता अपोजिट टू 60च्या अपोजिट साइड कोणती आहे साइड, सो दॅट इज बीसी आहे। सो इथे लिहा ना मग बीसी। ओके, सो हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, हे पण माहिती पाहिजे, हाऊ मेनी टाइम्स। सो जर 60 असेल तर त्यावेळेस √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस, हे लक्षात ठेवा। 60 असेल तर √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस। सो इथं ना हायपोटेनियस एसी। ओके, चला पटकन काढा स्क्रीनशॉट। नंतर मला अजून एक सांगावं लागेल, अपोजिट टू 45 डिग्री।
ओके, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. ना आता थर्ड कन्सेप्ट बघा. थर्ड कन्सेप्ट काय इथं, सो ऑपोजिट टू 45 डिग्री. आता ऑपोजिट टू 45 डिग्री म्हणजे कसं माहितीये का, बघा एक अँगल 90 डिग्री असणार, ठीक आहे, दुसरा 45 म्हणजे 90 प्लस 45 किती झाले, 135 झाले. ओके, मग आता इथे दुसरा अँगल किती असणार सांगा बघू. मग हा 45, मग हा पण 45 असणार, बरोबर ना. सो 45 90 आणि प्लस 90 म्हणजेच किती, 180. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलची अँगलची ऍडिशन 180 असते. ओके, मग आता बघा, ज्यावेळेस ऑपोजिट टू 45 डिग्री असेल, दोन अँगल सेम जर असतील, बघा कंडिशन नीट समजा, जर दोन अँगल सेम असतील तर त्या दोन अँगलच्या अपोजिट साइड पण इक्वल असणार आहे. काय बोललो मी, जर दोन अँगल सेम असतील तर त्याच्या अपोजिट साइड, कोणते कोणते अपोजिट साइड, बघा ह्याच्या अपोजिट साइड हे आणि ह्याच्या अपोजिट साइड हे. सो AB इक्वल टू BC. ओके, हे अशी कंडिशन आहे. म्हणजे ह्या ट्रायंगलला आपण काय म्हणणार, आयसोसिलियस ट्रायंगल. ठीक आहे, आयसोसिलियस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असणार आहे, दोन अँगल सेम, दोन त्याच्या अपोजिट अँगल म्हणजे दोन अपोजिट साइड पण इक्वल. ठीक आहे, दोन अँगल सेम, दोन अपोजिट साइड पण इक्वल असणार आहे. ठीक आहे, दॅट इज दिस साइड आर इक्वल. ओके, समजलं एवढं. सो आता बघा, अपोजिट टू 45 काय, अपोजिट टू 45, सो अपोजिट टू 45 AB. आता तुम्ही बोलला इथं पण 45, हा चालेल. जर तुम्ही हा 45 चा अपोजिट घेतला समजा BC, चला मी BC लिहिलं, किंवा या 45 च्या अपोजिट जर मी लिहिलं AB, तर AB पण लिहू शकतो, जर जसं लिहायचं तसं. सो AB इक्वल टू, जर समजा मी हा 45 घेतला, AB इक्वल टू किती टाइम्स ऑफ हायपोटेनियस, हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस ते पण माहिती पाहिजे. 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे AC. ठीक आहे, जेवढा AB येणार तेवढाच तर BC असणार, बरोबर ना. हा जर 5 असेल तर हा पण किती असणार, 5 असणार. सो म्हणून मी असं लिहू शकतो, AB इक्वल टू BC इक्वल टू हाऊ मेनी टाइम्स ऑफ हायपोटेनियस, सो दॅट इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस AC. ठीक आहे, हे कन्सेप्ट म्हणजे हा फॉर्म्युला आहे. ओके, मग फॉर्म्युला फक्त एकच लिहा. सो ज्यावेळेस 30 डिग्री असेल त्यावेळेस 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस, ज्यावेळेस 60 असेल त्यावेळेस √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस, आणि ज्यावेळेस 45 डिग्री असेल त्यावेळेस 1/√2 टाइम्स ऑफ AC म्हणजे हायपोटेनियस. ठीक आहे, एवढं कन्सेप्ट क्लिअर आहे. आता आपण डायरेक्ट सर्कल येऊया. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. आता फोर्थ वाला कन्सेप्ट, आता फोर्थ वाला कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, बघा फक्त तुम्हाला ते नाही का सिकेंट आणि टँजंट नाही का फक्त डायग्राम वरून ओळखायचं. ठीक आहे, सो बघा आता काय सिकेंट म्हणजे काय आणि टँजंट म्हणजे काय. सो आता सिकेंट कधी विचार करणार तुम्ही ते नाही का, म्हणजे ते सिकेंट आहे असं कधी बोलणार तुम्ही, बघा केव्हा बोलणार, जर सर्कल आहे एक, ओके, सेंटर आहे, ठीक आहे, सपोज नाव आहे C. मग माझी जी काही लाईन आहे ही लाईन, ओके, आता ही लाईन ह्याला कसं इंटरसेक्ट झालं पाहिजे. आता बघा ही लाईन मी उचलून ह्याच्यावर ठेवतो. ठीक आहे, जर समजा मी ही लाईन अशी ठेवली, ठीक आहे, किती पार्ट मध्ये डिवाइड झाली, सपोज A आणि B. म्हणजे ही जी काही लाईन आहे ते दोन पार्ट मध्ये इंटरसेक्ट झाली पाहिजे. कशाला, सर्कलला. सो म्हणजेच काय, हे जे काय आहे सपोज लाईन L, सो लाईन L इज कॉल्ड ऍज व्हॉट, सो लाईन L इज कॉल्ड ऍज सिकेंट. इझी आहे. आता ही लाईन अशी नसू शकते का, समजा एक सर्कल आहे, ओके, ही लाईन अशी असू शकते, म्हणजे ही लाईन सिकेंट आहे का, हो आहे. का आहे, कारण दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते ना. ओके, मग ही लाईन सिकेंट आहे, हो आहे, कारण दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ठीक आहे, ही लाईन आहे का, हो आहे ना, बघा आहे. इझी आहे. म्हणजे सिकेंट कधी ओळखणार, ज्यावेळेस सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल त्यावेळेस सिकेंट असेल. ठीक आहे, सिंपल आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. ओके, सो आता टँजंट कशाला बोलणार, आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे टँजंट कशाला बोलतात. सो बघा एक सर्कल आहे, हा, आणि टँजंट नेहमी सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच होणार. लक्षात ठेवा, टँजंट नेहमी सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच होणार. ओके, सो आणि इथं सेंटर, ओके, सेंटर C आहे. आणि असा असू शकतो का टँजंट, हो, टँजंट ह्याला टच असू शकतो, एक वरून पण असू शकतो, किंवा टँजंट माझा असा पण असू शकतो. म्हणजे एकाच पॉइंटला टच झाला पाहिजे, म्हणजेच त्याला आपण काय बोलणार, टँजंट. आणि टँजंटची प्रॉपर्टी समजून घ्या.
टँजेंट हे सर्कलला टँजेंट टच झालं, ओके, म्हणजे लाईन टच झाली तर आपण टँजेंट बोलणार. पण कंडिशन समजून घ्या, रेडियस आणि टँजेंट नेहमी परपेंडिक्युलर असतात. रेडियस आणि टँजेंट नेहमी परपेंडिक्युलर असतात. सो टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. ओके, काय बोललो मी, प्रॉपर्टी काय, टँजेंट ऑलवेज, टँजेंट कसा पण असू दे, असा जरी असला तरी परपेंडिक्युलर असणार रेडियसला. ठीक आहे, टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे, म्हणजे इथं अँगल किती असणार, सो अँगल इज 90 डिग्री. ठीक आहे, एवढे कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहे. सो इथं फक्त तुमच्या बुक मध्ये हे नोट डाऊन करा लवकर. सो सिकेंट आणि टँजेंट एका खाली एक व्यवस्थित करा. ठीक आहे, नाव आता आपला कन्सेप्ट कोणता चालू आहे, कन्सेप्ट नंबर 5 वाला. ठीक आहे, सो 5th कन्सेप्ट काय व्यवस्थित समजून घ्या. सो इथं आहे टँजेंट सेगमेंट थेरम. आता टँजेंट सेगमेंट थेरम बघा काय आहे, तुम्हाला बोर्डाला असं विचारू शकतात की थेरम मध्ये टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल. ठीक आहे, म्हणजे समजा माझा एक्सटर्नल पॉइंट, सर्कलच्या बाहेर मी एक पॉइंट घेतो डी. ठीक आहे, सो एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल, एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरचा पॉइंट. ठीक आहे, त्याला मी नाव देतो डी. सो काय करायचं मला, सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट, टँजेंट काढायचं आहे. म्हणजे इथून मी सर्कलला टँजेंट काढतोय आणि इथून पण मी सर्कलला टँजेंट काढतोय. ठीक आहे, सो 2 टँजेंट काढले. हा, पण मी हे जे काय आहे इथून टँजेंट आणि रेडियस टच केले. ठीक आहे, म्हणजे ते एक्स्ट्रा काढले, म्हणजे ते कन्स्ट्रक्शनचा पार्ट केलाय. सो तुम्हाला तेव्हा पेज नंबर 53 वर पुस्तक जवळ पाहिजे. ठीक आहे, पुस्तक जर जवळ नसतील तर काय फायदा नाही बघून. ओके, पुस्तक जवळ पाहिजे. सो पेज नंबर 53 वर बघा, टँजेंट सेगमेंट मध्ये तुम्हाला ह्याच्या टाईपचं दिलं, काय म्हणतात त्याला, एमसीक्यू टाईप सारखं दिलं तुम्हाला. ठीक आहे, सो ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलंय, ते आपल्याला फक्त फिलअप करायचंय. ठीक आहे, तिथं कन्स्ट्रक्शनचा पार्ट दिला पाहिजे होता त्यांनी, पण कन्स्ट्रक्शनचा पार्टच दिला नाहीये, कारण मी हे जॉईन केलं ना, तिथं त्यांनी जॉईन करून नाही दिलं, जॉईन करावं लागेल. मग इथे कन्स्ट्रक्शनचा पार्ट इन जॉईन PA अँड AQ असं लिहिलं पाहिजे होतं, पण नाही लिहिलं. ठीक आहे, चला मी पण नाही लिहित. मग आता टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय म्हणतात ते बघा, जेवढा PD आहे तेवढाच QD आहे असला पाहिजे, असं ते प्रूफ करा म्हणतात. म्हणजे आहेच तसं, मग आपल्याला प्रूफ करावं लागेल ना. ठीक आहे, बघा, टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट म्हणजे हे टँजेंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे हे टँजेंट कॉन्ग्रुएंट आहे ते असं म्हणतात. ठीक आहे, मग आपण प्रूफ करून दाखवूया. काय करणार तुम्ही, आता आपण सपोज हा ट्रायंगल घेऊया, कोणता, PAD घेऊया आणि AQD हा एक ट्रायंगल घेऊया. ठीक आहे, सो प्रूफ मध्ये बघा काय ना, प्रूफ मध्ये इन ट्रायंगल विच ट्रायंगल PAD, ओके, अँड ट्रायंगल विच वन, AQD. त्या 2 ट्रायंगल मध्ये आपल्याला, मग हे 2 ट्रायंगल पहिले मला काय दाखवावं लागेल, सिमिलर दाखवावं लागेल. ठीक आहे, मग सिमिलर दाखवण्यासाठी काय बोललो होतो मी तुम्हाला, एक तरी टेस्ट अप्लाय झाली पाहिजे. जर टेस्ट अप्लाय झाली तर समजायचे ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, सो करून दाखवूया आपण. बघा, ह्या ट्रायंगल मध्ये PA जेवढा आहे, सेगमेंट जेवढा PA आहे तेवढाच कॉन्ग्रुएंट काय, सेगमेंट ह्या ट्रायंगल मध्ये हे AQ असणार आहे. आता तुम्ही बोलणार कसं काय, तुम्ही बोलणार ना जेवढा PA आहे तेवढाच AQ आहे, पण कसं काय. ओके, कारण बघणार आहे, हे सर्कल आहे, हे सर्कलचं रेडियस आहे. हा जर 5 असेल तर मग हा पण रेडियस तर आहे, सर्कलचा रेडियस तर आहे, दुसरा थोडी काय. ओके, म्हणजे इथे लिहावं लागेल तुम्हाला, रेडियस ऑफ किंवा रॅडी ऑफ लिहिलं तर चालेल, रेडियस ऑफ सेम सर्कल. ठीक आहे, सो नेक्स्ट, आता मी एक साइड इक्वल दाखवली. आता अजून बघा, आता हे टँजेंट आणि हा टँजेंट नेहमी तुम्हाला काय सांगितलं, आता सांगितलं होता पॉइंट, टँजेंट नेहमी रेडियसला परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, सो अँगल BPA किंवा APD बोला, APD जेवढा अँगल APD आहे तेवढाच कॉन्ग्रुएंट टू अँगल AQD आहे.
ए क्यू डी. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत 90 डिग्री आहेत ना, 90 डिग्री, इथं पण 90 डिग्री, कारण टँजंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. हे लक्षात ठेवा. किंवा मी असे लिहू शकतो रिझन टँजंट थेरम, टँजंट थेरम. ठीक आहे, हे टँजंट थेरम गेल्या वर्षी झालेलं आहे म्हणून तुम्ही इथं डायरेक्ट लिहू शकता टँजंट थेरम. ठीक आहे, मला खालचे दिसते का बघू दे. एक मिनिट, एक लाईन होऊन जाईल. ओके, एक लाईन होऊन जाईल. सो बघा आता मी एक साइड दाखवलं, एक अँगल दाखवला, एक साइड एक अँगल दाखवला. आता बघा ह्या साइड, ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड बघा, ही साइड एडी, आणि ह्या ट्रायंगल मध्ये हीच साइड बघा, हीच एडी. म्हणजे जेवढा सेगमेंट एडी आहे तेवढाच कॉन्ग्रंट सेगमेंट ह्या ट्रायंगल मध्ये एडीच असणार. ह्या ट्रायंगल मध्ये एडी जर 10 असेल तर ह्या ट्रायंगल मध्ये एडी 10च असणार. काही डिफरंट असणार आहे का? कारण कॉमन साइड आहे. ओके, सो दिस वन इज, बघा इथे लिहावं लागेल एडी. सो दिस वन इज कॉमन साइड ना. ठीक आहे, कॉमन साइड. सो बाय विच टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट बोलू का मी ह्याला? चालेल का? बघा एक साइड एक अँगल एक साइड चालणार नाही. साइड अँगल साइड टेस्ट येणार नाही. का नाही येणार? कारण बघा ना, बाय ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री आहे. जर ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असेल, इथं पण 90 इथं पण 90, म्हणजे ते हायपोटेनियस साइड टेस्ट आहे. हे लक्षात ठेवा. सो बाय हायपोटेनियस साइड टेस्ट हे असं लिहावं लागेल. नाहीतर तुम्ही लिहिता साइड अँगल साइड, चुकणार. जर अँगल जर डिफरंट असला असता, जर इथं 60 इथं 60 तर मी लिहिलं असतं साइड अँगल साइड टेस्ट. पण इथं कंडिशन काय 90 डिग्री. सो हायपोटेनियस साइड टेस्ट. ठीक आहे, सो ट्रायंगल काय असणार, म्हणजे टेस्ट अप्लाय झालीये. सो ट्रायंगल RAPD इज सिमिलर टू ट्रायंगल विच वन, AQD. ओके, जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचे बाकीचे जे काही साइड राहिलेले आहेत ते पण इक्वल असणार आहे. काय बोललो मी? जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्याचे बाकीचे साइड पण इक्वल असणार. बघा हे जेवढा होता तेवढा हा दाखवला, जेवढा हा होता तेवढाच हा आहे. ठीक आहे, मग राहिले ना हा PD जेवढा आहे तेवढाच QD असणार आहे. संपला विषय. सो सेगमेंट PD जेवढा आहे तेवढाच कॉन्ग्रंट टू सेगमेंट QD असणार आहे, QD. सो रिझन लिहा, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ठीक आहे, जर ट्रायंगल सिमिलर झाला तरच हे अप्लाय होणार आहे, अदरवाइज अप्लाय होणार नाहीये. ठीक आहे, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. आपल्याला हेच तर दाखवायचं होतं. ओके, हेच तर दाखवायचं होतं, दाखवलं. नाव आता एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करतोय. ठीक आहे, बघा आताचा जो काही थेरम शिकवलाय मी, टँजंट सेगमेंट थेरम. ठीक आहे, ते केव्हा अप्लाय करणार? ज्यावेळेस समजा आता हे आहे सर्कल. ठीक आहे, टँजंट बघा, ज्यावेळेस हे टँजंट असतील त्यावेळेस आपण डायरेक्ट इथे बोलू शकतो हे आणि हे इक्वल आहे. ठीक आहे, मग रिझल्ट काय देणार? ह्या वेळेस प्रूफ करायची गरज नाही, डायरेक्ट बोलायचं टँजंट सेगमेंट थेरम. ठीक आहे, म्हणजे हा जेवढा आहे हा तेवढा असेल, म्हणजे लगेच रिझल्ट द्यायचं टँजंट सेगमेंट थेरम. ओके, हे लक्षात ठेवा. सो आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि फक्त इथे डायग्राम मी बाजूला काढले. ठीक आहे, बघा काय क्वेश्चन आहे. इन द ऍडजॉइंट फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस जी आहे सर्कलची ती सपोज मी 6 सेंटीमीटर त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, इथे लिहितो 6 सेंटीमीटर दिले का मीटर, 6 सेंटीमीटर. ओके, जेवढा म्हणजे AC किती दिला तुम्हाला, फक्त मी इथं 6 लिहितो. ओके, पुढं लाईन AB इज अ टँजंट, म्हणजे लाईन AB जी आहे ते टँजंट दिलंय. ओके, म्हणजे टँजंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. हे लगेच तुम्हाला हिंट भेटून जाईल. ओके, सो पुढं आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सो व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल. फर्स्ट वाला काय विचारलंय त्यांनी, विचारलंय. पहिले मी इथे गिवन लिहू का, गिवन लिहितो. ठीक आहे, सो गिवन तुम्हाला दिलाय AC ची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज 6 सेंटीमीटर. ठीक आहे, AC ची व्हॅल्यू त्यांनी स्वतः दिलेली आहे, म्हणजे त्याचं रेडियस दिलंय तुम्हाला 6 सेंटीमीटर. सो फर्स्ट वाला काय फाइंड आउट करायचं बघा,
फर्स्ट वाला आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. CAB च अँगल किती असेल ते विचारलंय. सांगा बघू काय किती असेल. 90 डिग्री असणार. का? कारण टँजेंट आहे ना हे. लाईन AB काय आहे? टँजेंट आहे. सो इथं लिहा काय नाही ना अँगल CAB काढायचं आहे आणि पुढे विचारलंय Y. जर असेल 90 असेल तर का असेल. ओके सो बघा. सो AB इज अ टँजेंट. ओके हे टँजेंट आहे. सो टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर. सो डायरेक्ट एकच लाईन मध्ये आन्सर आहे. अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके का 90 डिग्री आहे? रिझन असं लिहू शकता तुम्ही. बघा दोन रिझन लिहू शकता. टँजेंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल हे एक लिहू शकता. किंवा जर तेवढं मोठं तुम्हाला लिहायचं कंटाळा येत असेल तर मी तुम्हाला एक सांगतो. डायरेक्ट लिहा टँजेंट थेरम. रिझन लिहू शकता टँजेंट थेरम. ओके संपला विषय. एवढंच तर करायचंय. आता तुम्ही मला एवढं मोठं सेंटेन्स लिहिण्यापेक्षा हे बरं आहे. ठीक आहे हे लिहायचं असेल तर हे लिहू शकता. ज्या वेळेस 90 असेल त्यावेळेस रिझन हेच आहे ना टँजेंट थेरम. ठीक आहे फर्स्ट वाला तर इझी होता. मी आजच फक्त 2च क्वेश्चन शिकवणार आहे. आज फक्त 2 क्वेश्चन आणि उद्या 2 असं करून आपल्या एक्सरसाइज 3.1 क्लिअर करेल. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट काय आहे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB आणि Y. सो बघा ना काय विचारलंय. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम द लाईन AB. सांगा बघू ही लाईन C पासून किती अंतरावर आहे म्हणजे किती लांब आहे सांगू शकता. आणि डायरेक्ट आन्सर आहे सांगतो तुम्हाला. डायरेक्ट 6 येणार ना. जेवढं रेडियस आहे रेडियस किती अंतरावर आहे 6 आहे. ह्याची रेडियस 6 आहे. म्हणजे ही लाईन स्ट्रेट मोजणार ना आपण. असं तिरकं थोडी मोजणार आपण स्ट्रेट मोजणार. म्हणजे C जो आहे ह्या A पासून किती म्हणजे ही पूर्ण लाईन C पासून किती अंतरावर आहे दॅट इज 6 सेंटीमीटर. इथे लिहा द डिस्टन्स ऑफ पॉइंट पॉइंट C फ्रॉम लाईन AB इज 6 सेंटीमीटर. ओके म्हणजे AB पासून C 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. ठीक आहे. सो असं लिहिलं बघा द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB इज 6 सेंटीमीटर. ओके मग तुम्ही रिझन काय लिहिणार. सो रिझन असं लिहावं लागेल बिकॉज काय लिहिणार बिकॉज AB इज परपेंडिक्युलर टू विच लाईन AC म्हणजे असं लिहावं लागेल AB इज परपेंडिक्युलर टू AC. संपला विषय. हे असं आहे तर समजलं का. मेन आन्सर आपला 6 आहे. ओके एवढं लिहिलं असलं तरी खूप झालं. किंवा तुम्ही हे एवढं लिहून डायरेक्ट हे लिहिलं तरी चालेल. ओके एवढं काही नाही अवघड ह्याच्यामध्ये. हा चला काढा पटकन स्क्रीनशॉट लवकर. टाइम बघू दे किती झालं. चला एक क्वेश्चन होईल का माझा इथं. नाही होणार. पहिले स्क्रीनशॉट काढा. रफ करावं लागेल. आता नाव नेक्स्ट. आता त्याच्यामधलाच क्वेश्चन फर्स्ट मधलाच थर्ड चालू आहे आपला. ठीक आहे. सो बघा काय विचारलंय तिथं. डिस्टन्स ऑफ AB तुम्हाला दिलेला आहे. बघा डिस्टन्स ऑफ AB तुम्हाला दिलेला आहे. किती आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे AB दिलाय. मग काढायचं काय डिस्टन्स ऑफ BC काढायचं आहे. BC काढायचं आहे म्हणजे तुम्हाला हे इथं जॉईन करावं लागेल. ठीक आहे म्हणजे तुम्हाला BC काढायचा आहे. ठीक आहे. बघा हा 6 आहे आणि हा पण 6 आहे. मग इथं 90 डिग्री आहे म्हणजेच ट्रायंगल. सो इथे लिहू शकतो इन ट्रायंगल CAB किंवा ABC. सो अँगल A किती डिग्री आहे. अँगल A जो आहे तो 90 डिग्री आहे. बरोबर म्हणजे मी पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. पायथागोरस थेरम केव्हा अप्लाय करतो जर राईट अँगल ट्रायंगल असेल तरच अप्लाय करतो. सो आहे का हे राईट अँगल ट्रायंगल. हो आहे कारण एक अँगल 90 डिग्री आहे. ठीक आहे. सो इथे लिहू शकतो आम्ही 90 च्या अपोजिट आहे BC. नेहमी लक्षात ठेवा हायपोटेन्यूस कसं लक्षात ठेवणार 90 च्या अपोजिट BC. 90 च्या अपोजिट साइड BC. सो BC चा स्क्वेअर. सो अप्लाय
पायथागोरस लिहा पूर्ण, पायथागोरस थेरम. सो 90 चा अपोजिट BC चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर विच AB चा स्क्वेअर प्लस AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर. ठीक आहे. सो BC किती आहे? BC काढायचं ना, वी हॅव टू फाइंड दिस वन. ओके. सो BC चा स्क्वेअर इक्वल टू AB ची व्हॅल्यू किती आहे? 6. सो 6 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. ओके. सो BC चा स्क्वेअर किती झाले? 36 प्लस 36. सो BC चा स्क्वेअर, हा बघा 36 आणि 36 मी डायरेक्ट लिहू शकतो 72. बरोबर ना? 36 प्लस 36 डायरेक्ट मी लिहू शकतो 72. पण एक काम करतो मी, 36 किती वेळा आहे? 2 वेळा 36 आहे. किती वेळा आहे? 2 वेळा आहे ना. म्हणजे 36 इंटू 2 तरी 72 येतं. म्हणजे ह्याला मी असं लिहिलं तरी चालेल. समजतंय का? का लिहितो असं? कारण मला टेकिंग स्क्वेअर रूट करायचंय. ओके. मला लगेच माहिती आहे ना 36 चा स्क्वेअर रूट काय येतं. ठीक आहे, म्हणून मी असं लिहितोय. सो इथं लिहा टेकिंग स्क्वेअर रूट. ज्यावेळेस मला स्क्वेअर काढायचं असेल म्हणजे कट करायचं असेल त्यावेळेस मी स्क्वेअर रूट लिहिणार ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम BC इक्वल टू, म्हणजे टू कोणाचा स्क्वेअर रूट आहे का रे? कोणाचाच नाही, म्हणजे त्याला रूट मध्ये टाका. ओके. मी त्याला रूट मध्ये टाकतो 2. ओके. आणि 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 6 चा. सो इथे 6 झालं. BC ची व्हॅल्यू आली 36, सॉरी BC ची व्हॅल्यू आली 6 रूट 2 सेंटीमीटर. ओके. ही व्हॅल्यू आली 6 रूट 2 सेंटीमीटर. ठीक आहे. आता नेक्स्ट काय काढायचं बघा, समजून घ्या क्वेश्चन काय काढायचंय. चला पहिला स्क्रीनशॉट काढताय का हे करू? इथं नेक्स्ट चौथा काय सांगितला बघा त्याने, चौथा. सो व्हॉट इज द मेजर अँगल ऑफ ABC? हे रफ करू का रे? लिहितो इथं मेजर ऑफ अँगल ABC काढायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन मार्क आणि वाय, रिझन पण आहे वाय. सो बघा आता ABC म्हणजे मला हा अँगल काढायचा आहे. कसा काढू द्या अँगल? तो आयडिया आहे तुमच्याकडे काय? खूप इझी क्वेश्चन आहे हा. चला लग करतो आता. मला वाटते मी इथंच लिहावं ते, राहू दे तिथंच लिहितो, राहू दे. सो बघा आता अँगल ABC कसा काढणार? आता तुम्हाला एवढं कळतं का? बघा ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. ज्यावेळेस ट्रायंगल मध्ये दोन साइड इक्वल असेल तर त्याचे दोन ऑपोजिट अँगल पण इक्वल असतात. कोणते इक्वल असणार? ही साइड आणि ही साइड इक्वल आहे ना, मग ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल हा आहे. ओके. आणि ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल हा आहे. हे आणि हे इक्वल असणार आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन अँगल आणि दोन साइड इक्वल असतील त्यावेळेस त्या ट्रायंगलला आपण आयसोसिलियस ट्रायंगल बोलणार आहे. विच ट्रायंगल? आयसोसिलियस ट्रायंगल. सो दॅट टाइम बघा AC जेवढा आहे, जेवढा AC आहे तेवढाच AB आहे. हे मान्य आहे तुम्हाला? दोन साइड इक्वल, मग दोन अँगल पण इक्वल असणार आहे. कोणते? सो दॅट इज अँगल ACB. ओके. ACB म्हणजे हा वाला अँगल आणि ABC म्हणजे हा वाला अँगल. अँगल ABC किती असणार आहे माहिती का? नाही माहिती. पण रिझन काय? दोन्ही इक्वल असण्याचे रिझन काय? कारण आयसोसिलियस ट्रायंगल आहे ना, आयसोसिलियस ट्रायंगल. आणि आयसोसिलियस ट्रायंगलची प्रॉपर्टी अशी आहे, दोन साइड इक्वल, दोन अँगल इक्वल. सो दॅट टाइम मी लगेच लिहू शकतो आयसोसिलियस ट्रायंगल. ओके. किंवा आयसोसिलियस थेरम. ओके. असं पण लिहू शकतो. हा मग आता बघा ह्याला मी असं कन्सिडर करू शकतो का? ह्याच्या खाली लिहा अँगल C ला मी सपोज, आणि अँगल B पण तेवढाच आहे ना, म्हणजे ह्या दोन अँगलला मी X कन्सिडर करू शकतो. हो करू शकतो. मग बाय आता बघा काय करणार? सम ऑफ ऑल अँगल ऑफ, इथं लेट लिहा. ठीक आहे. लेट म्हणजे ह्याला आपण X मानू, X डिग्री मानू. ओके. सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज किती असतं? अँगलची ऍडिशन किती असते? 180. सो दॅट टाइम 180 लिहा. ओके. सो अँगल A प्लस अँगल B, इथं B आहे ना, प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. ओके. अँगल A किती आहे? 90 डिग्री. प्लस अँगल B किती आहे? X घेतलाय. अँगल C किती आहे? X घेतलाय 180.
ओके. सो 90 प्लस मध्ये तिकडे गेला का होणार मायनस होणार. सो एक्स प्लस एक्स 2x. बघा हे असं होणार 180 90 प्लस आहे तिकडे गेला मायनस म्हणजे 180 मधून 90 गेले 90 राहिले. 2 मल्टिप्लाय आहे तिकडे गेला डिवाइड. x इक्वल टू 90/2. सो x ची व्हॅल्यू आली 45 डिग्री. ओके म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे काय ही व्हॅल्यू 45 आणि ही पण 45 आली. मग मी असं लिहू शकतो का लास्टला. चला काढाच नाही शकलो लवकर पटकन काढा. 1 मिनिट राहिलाय म्हणजे माझा व्हिडिओ 8 मिनिटातच असतो नंतर कट होतो ऑटोमॅटिक. चला काढलं. मग मी असं लिहू शकतो का डायरेक्ट अँगल ABC त्याला आपण मी एक्स घेतला होता ना म्हणजे बी ला पण मी एक्स घेतला होता म्हणजे 45 डिग्री येणार. मग हा 45 तर हा पण 45 पण आपल्याला फक्त हा विचारलाय. सो आपण त्याच्यावरच मॅटर क्लोज करून टाकायचं. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. पण हा स्टार्टिंग पासून जरासा व्यवस्थित बघा तरच तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडला जर काहीतरी बघत असाल व्हॉट्सअप यूज करत असेल किंवा इन्स्टा तर तुम्हाला नाही समजणार. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअस बघणार त्यावेळेस समजेल. चला बाकीचे 3 जे काही क्वेश्चन राहिलेले आहेत ते नेक्स्ट व्हिडिओला घेतो कारण कसं आता माझं लेक्चर आहे ना. ठीक आहे. आता खूप वेळ झालेला आहे. मला वाटलं 10 मिनिटात होऊन जाईल पण नाही झालं. क्वेश्चन नंबर 2 पण थोडा मोठा आहे. जर मी पटापटा सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. मग नेक्स्ट व्हिडिओला 2रा 3रा आणि 4था व्हिडिओ म्हणजे 3.1 क्लिअर करून टाकतो. ठीक आहे. मे बी तुमचं उद्याच झालं तर ठीक आहे. म्हणजे उद्या लेक्चर जर असेल तर मी तुम्हाला सांगेल ग्रुपवर मेसेज करून. ठीक आहे. आणि हा तसंच अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत म्हणजे तुमचं नाही का सिमिलॅरिटी झालं नसेल तर तुम्ही रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. पायथागोरस मध्ये पण मी डीप मध्ये सांगितलेलं आहे. असं कोणताच व्हिडिओ नाहीये की त्याच्यामध्ये तुम्हाला डीप मध्ये सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं ऑफलाईन शिकवतो तसंच ऑनलाईन आहे. ठीक आहे. ऑफलाईन तर बेटर असते कधी पण ऑनलाईन कसं सांगत राहा नाही का प्रत्येक वेळेस रिपीट करावं लागतात ऑनलाईनला. पण ऑफलाईनला तसं नाही. ऑफलाईनला कसं जेवढी मुलं असतात तिथं जरासं कॉन्सन्ट्रेट होतं म्हणजे हो किंवा नाही हे लगेच कळून जातं ना. पण ऑनलाईन लगेच कळत नाही ना कुणाला समजलं कुणाला नाही म्हणून त्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात. ठीक आहे. आणि अभ्यास मला ग्रुपवर सेंड करा. समजते का. झाल्यावर म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा व्हिडिओ यायच्या अगोदर मला होमवर्क दाखवा. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय. अभ्यास करत राहा.